रिंकीचे बाबा ऐकता का? लय मोठी खुशखबरी आहे बापा. काय व सुशीला एवढी खुश दिसू राहिली तू? आई माहिती आहे मला लाडकी बहीण योजनेचे पैसे आले तुझे 3,000 रुपये. अरे बापा ते जाऊ दे, ते तर काहीच खुशी नाही म्हटलं. लय मोठी खुशी आहे बापा. कशी सांगू, काय समजून नाही राहिलं मला. आता एवढी काय खुश होता आई? सांगून दे ना, तोंडाला सांगा लागते. झालं काय व सुशीला एवढी खुश? मी आता काहीच नाही पाहिलं तुले. अहो रिंकीचे बाबा, मी काय म्हणून राहिली, मी म्हटलं होतं की नाही मग आत्याले, मी आता म्हटलं एखादा चांगला पोरगा असेल तर सांग म्हटलं माझ्या रिंकीसाठी. एखादा चांगला पोरगा असेल तर आत्या म्हणते पाहिला आत्यानं पोरगा मस्त आहे म्हणते. सगळं सॉफ्टवेअर इंजिनियर आहे पोरगा, शिकेल सवरेल. आणि वर्षाची पगार आहे पोरं, पॅकेज आहे पोराचा 3 लाख रुपयाचा. नशीब पालटून जाईन मग पोरीचं बाप्पा, माझ्या रिंकीचं नशीब पालटून जाईन. झालं पाहिजे म्हटलं आत्या, घेऊन ये म्हटलं दाखवून दे पोरगी आपली. दाखवायला काय हरज आहे? घरी ताक आहे, दूध आहे तर कोणी येतेस पायाले. हो का? बरं आहे बा मग. पण बुवा आपल्या पोरीच्या बितलेल्या अतीतचा असर आपल्या या पोरीच्या आजच्या जिंदगीवर नाही व्हायला पाहिजे. फक्त ते तेवढंच परमेश्वराला विनंती आहे. नाही होऊन लोक बोलले आता. लोक बोलले, काही एवढं आठवण ठेवत नसते कोणी. पहा ना, आता तर सुरळीत जिंदगी चालू झाली आपली. आपणही भुललो, सर्व लोक भुलले असतील. जे रिंकीचं झालेलं आहे ते अतीत आहे, आजचं त्याचं भविष्य समोर आहे. लोक एवढे काही हे नाही ध्यान ठेवत नसतात. पाहिलं नाही का, अशा खबरा तर किती येतात पेपरातनी. लोक वाचतात, 8 दिवस लक्षात ठेवतात, नंतर भुलून जातात. हे गोष्ट भुलले असतील लोक. काही टेन्शन नका की रिंकीची बाबा, पसंत होऊन जाईन आपली पोरगी. एक बार झाली की लग्न झालं आपल्या पोरीचं, चिंता दूर होऊन जाईल बाबा माई. वाई असंच हो, जशी तू म्हणू राहिली ना असंच झालं पाहिजेत. पण रिंकू, ए बाई रिंके, इकडे वा. काय म्हणत आहे आई? काय करेल ती बाई तू? आई काही नाही, माझी एक्झाम आहे ना पुढच्या महिन्यामध्ये. तो भरला होता ना मी फॉर्म. त्याची एक्झामची डेट आलेली आहे, तर त्याचंच रिव्हिजन करत होते मी. बाई मग आज थोडं रिव्हिजन राहू दे बेटा. तुला आहे ना पाहुणे राहिले पाहिले. यवतमाळचे पाहुणे आहेत. मस्त पोरगा आहे म्हणते, सॉफ्टवेअर इंजिनियर पोरगा आहे. मग आता आणून राहिली सोयरी. मग झाली पाहिजे माझी सोयरीकले. मस्त पोरगा आहे म्हणते, दिशाले बी घरचे लोक ढन आहेत, काहीचीच कमी नाही आहे. रिंके तू पडली ना माहिती तर 5-7 पडशील बाई. ठीक आहे, बरं आहे. मग मी आज अभ्यास नाही करत. मस्त डोकं गिकं धुवून घे, केस शिदे करून घे असे एकदम स्ट्रेट. आणि मस्त ते साडी घालजो. मग कपाटात ती काढून जे तुला चांगली वाटली ना ते साडी घाल, चापून चुपून मस्त. हो हो ठीक आहे. नाही जाय मग. कर आंघोळ गिंगोळ करून घे आणि साडी गिडी घालून तयार राह. मी तोपर्यंत नाश्त्याचा इंतजाम करतो. हो बरं बरं आई. बापा आता एकटी काय काय करू, काही सुचून नाही राहिलं मला तर. आपल्या घरी तर डिनरसाठी नाही आहे म्हटलं बापा. पाहुणे रावणे येतील तर चांगल्या प्लेटा ठेवा लागतील ना. हवं होते सगळं, काळजी नको करू. मी एक काम करतो बापा, शांताबाईच्या घरी जातो. तिच्या घरी प्लेट आहेत म्हणते मस्त मस्त. आता तिच्या सुनीला आलं ना भांडे आहे ना त्या सुनील नवीन, तर डिनर सेट मस्त त्याच्या घरी. त्यातल्या प्लेटा घेऊन येतो मोठ्या मोठ्या फायबरच्या. ते चांगले वाटतात सर्व करायला. हो हो तसं कर. मग मी बी काही फळं गिडे घेऊन येतो. शांताबाईंना सांगून दे येऊन जा म्हणा. इथं कसे आपल्या रिंकीले म्हणा पाहुणे उरले पाहिले. चांगले लोक इकडे दिसले तर चांगलं वाटते थोडंसं. हो हो बापा तसंच करतो मग. बाबू बस ते येतात म्हणते. 1-1.5 घंट्यात येतात. तर तू काय कर माहिती आहे का, नथून आलचे तो समोसे घेऊन घे. समोसे बाकी मी पोहे घे याचं सगळं बनवून घेतो. प्लेटा लावून. आणि तुला जातो फाट्यावर घ्यायला पाहुण्याले. मी फोन आला की सांगतोच तुले. आता आली म्हणून फाट्यावर. तिथं चालला जायचं घ्यायले त्यांना पाहुण्याले. रस्ता दिसून नाही ना गावात यायले. हो हो आई तू टेन्शन नको घेऊ काही. चला मग मी येतो शांताबाईला घेऊन. प्लेटा येतो, शांताबाईला सांगतो. मी काय म्हणते बोलायची बाबा, ते किराणा संपला होता तर आपण घेऊन येऊ ना. मग लिस्ट बनवली आहे मी. लिस्ट देणं आहे फक्त, किराणा घेऊन येणार. मी येतो सगळं तुमच्या. कांद्याला लसण आणायचे आहेत. मग ठीक आहे ना शांते, चाललं मग बोला. मी काही जात नाही, तू चल माझं यू सिटीतून 2 किराणा घेऊन. लिस्ट बनवली ना लिस्ट देऊन ठेव. बाकी मग काय भाजीपाला गिजीपाला लागते ते घेऊन घेतो तुझ्या मनाला. काय काय लागते तुला तर. आई मी म्हटलं होतं की मी लिस्ट बनवली माझी. मला 2-3 सामान लागतील, जास्त नाही. बरं ना मी तेच म्हटलं तुला काय काय लागते सांगून दे. बाबांनी मी चालली किराणा आणायला तर ते सामान आणून घेईन. मला काही नाही, एक क्रीम आणायची, फेनस क्रीम आणि बॉडी लोशन पाहिजेत. आणि ते उन्हामध्ये जावं लागते ना, तर त्याच्यासाठी मला सनस्क्रीन पाहिजे. बस 3च सामान आहे माझे. बरं ते लिस्ट देऊन दे. मला नाव काही येत नाही, लिहून दे मला कागदावर, ते आणून घेईन मग मी. हो हो आई ठीक आहे. शांताबाई. अरे वा सुशीलाबाईने काय म्हणून राहिलं बाबा, आज सकाळी आलं. काही काम आहे का? कुठे चालले होते का बाबा? दोघे जोडपे ना. हो माय किराणा आणायला चाललो होतं म्हटलं बाई सिटीतनी. लिस्ट बनवली, किराणा आणून घेतो म्हटलं. काहून तिला काही काम होतं का?
अहो शांताबाई माझ्या आताचा फोन आला माय हां टायमावर म्हटलं यवतमाळचे पाहुणे येऊ राहिले हां दुसरी पोरगी पाहायला चालले होते तर माझ्या त्यानं म्हटलं बाप्पा हां माझ्या भाषेचीच पोरगी पाहून घ्या ना म्हणे बाप्पा सुंदर आहे शिकेल आहे सवरेल आहे घरचे चांगले लोक आहेत पाहून घ्या म्हणे टाकणी टाकून द्या एक बार तर मग ते गाडी घेऊन इकडे सुरायली माझ्या त्या हो का हो सुशीला मग काय हो माय राहू दे ना मग किराणा काय हो दे आणि हे पाहुणे महत्त्वाचे आहेत बाई पहिले हो माय तेच म्हटलं म्या तेच सांगायला आलते तुले म्या म्हटलं पाहुणे 1-1.5 घंटा देतात म्या रिंकूले साडी गिडी घालायला लावली आता म्हटलं शांताबाईला सांगून येतो माय की चाल म्हणून काही करा सवरायला बाई एकट्या बाईला नाही सुचत माय आता हो हो चल ना मग चली माय आंघोळींगोड सगळे झाली सुन बाई मी जातो मग हां सुशीला काकूच्या घरी स्वयंपाक गिपाक करून ठेवू आपला मग दुपारी जेवण करू आपण आता हो हो आई तुम्ही जा बिंदास जा मी पूर्ण स्वयंपाक वगैरे पूर्ण करून ठेवते का व शांताबाई एकाच गोष्टीचा भेव आहे बाई ना मायपुरीचं जे अतीत बिकलेलं आहे बाई ते आता समोरून उभं नाही राहा माय आम्ही तर सगळे भुललो बाई लोक भुलले असतील का हो माय कोणा बाई म्हणतात काही काळी नाही करा माय मायपुरीच्या सरी कितनी काही नाही करत हो माय काळी किडी कोणी टेन्शन नको घेऊ हां लेकबाईच्या आहेत कोणी काळी नसते करत हो हो बहिणी आता आपलं काय गावातल्या गावात माहीत पडलं होतं जरा ज्या गोष्टी लिपीतून गेले लोक बोलून जातात नवीन नवीन गोष्टी येतात लोकांना ध्यान ठेवतात तेवढं हो हो बाप्पा भाऊजी तेच तर म्हटलं बाप्पा जे गेलं ते झालं बाप्पा हां आता म्हटलं ते अतीत नागपूरच्या समोर नाही हो बाप्पा बस देवाला तेच पाहत नाही तेवढी देवी मायले हो दे माय एवढा रिश्ता हो हो होऊन जाईन काही टेन्शन नको घेऊ एवढं नसा टेन्शन घेत चल बरं लवकर हो हो माय शांताबाई चल मग लवकर हां बाई पाहुणे येऊ शकतात ते भाऊजी चला ना तुम्ही बी तेवढंच चांगलं वाटेल हो हो बहिणी चला चला मी येतो पाहिजे सुन बाई हां स्वयंपाक गिपाक बनवून ठेव गोळे आले की गोळ्याला जेवायला देऊन द्यायचं आम्ही येतो मग हां आम्हाला टाईम आहे हो हो आई ठीक आहे हे बरं केलं माय सुशीला साडी घालून घेतली हां ड्रेस घातला माय तर काय नाव ठेवलं असतं बाई तुले हां पोरीची माय असतं बापा ड्रेसवाली आहे पोरगी कशी असेल हो ना माय शांताबाई म्हणून तर साडी घातली बाई पटकन का कशी घातली हो साडी मस्त घातली माय पिवळा रंग खोलते बाई त्या अंगावर तसा बी गुरी आहे ना माय तू सुशीला पाहुणे पोरीले पाहिले राहिले तुले नाही राहिले एवढी मटकू राहिली तर हां केलं का आता रिंकील तयार हो माय रिंकली साडी घालायला लागली का आता हो हो घालून राहिली साडी ते तिची दोस्ती चिंकी आहे सांग बरं बरं माय चिंकी बी आली का हो हो ते साडी घालून द्यायला चालेल ना हां एकीमेकीने दोस्तीने घालून देतात साडी बरोबर आले हो पाहुणे पाहुणे आले हो आता बाई मग काही आले प्रॉब्लेम तरी झाली रस्ते ना फोनही नाही केला बाप्पा तुम्ही कायले करायला लागते हो माय फोन मला माहीत होतं ना रस्ता पण का हो मी आलती बाई 5 वर्षा पहिले आलती तुमच्या गावाले तसंच रोड आहे खडबडच्या खडबडच हो ना बापा हां आमच्या गावातले सरपंच भावाले किती सांगा की बापा सडक बनवा ते सडक बनवू म्हणतात राहूनच जाते शांताबाई मग तुम्ही बनून जा सरपंच हां मला 100% माहीत आहे तुम्ही सरपंच बनले आहे गावच्या की झाला म्हटलं उद्धार आहे गावाचा काय हो मावशी काही नाही बापा राजनीतीत नाही पडायचं ना आपल्याला घराच्या पासूनच तर फुरसत नाही आहे हे हां पोराची माय ते पोराचे बाबा राम राम दादा हो हो राम राम भाऊ भाऊ ते फोन घेऊन करायचं होतं ना हां पोरगा आलंच तुम्हाला फाट्यावर घ्यायला नाही मावशी म्हणून राहिली त्या की माहिती आहे म्हणे बरं असतं आपल्याला मग कशाला परेशान करावं म्हटलं आम्ही बी तर आम्ही म्हटलं अंदर येऊन गेलो मग डायरेक्ट ॲटो होता तिथं फाट्यावर उभा ॲटोत बसलो आणि डायरेक्ट तुमच्या घरी आलो बा चांगले लोक आहेत बापा हां काळजी करतात म्हटलं फालतू तकलीफ नाही दिली हो ना बापा नाही तर दुसरे लोक म्हटलं की ते तालपणा करतात की आम्हाला घ्यायलाच नाही आले हां इथंच नाही आले तिथंच नाही आले पोरावाले असून मनानं आले बापा चांगले लोक आहेत सुशीला मला वाटते बाई हो बाई कपडे तर नाही चांगले वाट राहिले पोरगात तर मस्त आहे बाई का हो शांताबाई मस्त आहे ना हो बाई आता इंजिनियर आहे म्हणते माय सॉफ्टवेअर इंजिनियर आता आहेच बाई टिपटॉपच आहे पोरगा सुंदर आहे पण दिशाली हां जोडी जमीन हो माय आपल्या पोरी संग मस्त दिसेन बाई रिंकी संग जोडी याची हा घ्या ताई हां पाणी गिनी घ्या ना हो हो ताई हां धन्यवाद सुशीला मी आणतो नाश्त्याचा तू बोल पाहुण्यांसंग तू उभी इथं मी आणतो नाश्ता इष्टाचा माई बहिणी आहे ना मावस बहिणी तसं राहते माई या गावातच आहे ना माई मावस बहीण हो का तुमची मावस बहीण पण राहते का गावामध्ये काय नाव आहे तिचं नाव आहे पुष्पा घरपुंजे आता माय पुष्पा घरपुंजे एक नंबर घर पुजणारीच बाई आहे बाई हिचीच निघायची होती काय नाते बाई एक नंबर बदमाश बाई आहे हिची नातेवाईक निघाली काय करावं बापा आता हां कायच करावं आता हिनं काही केलं नाही पाहिजे बाई मग पुढच्या रस्त्यात मी हो हो ओळखतो ना आम्ही हां चांगल्याने ओळखतो तुमच्या बहिणीला पुष्पाले चांगलं ओळखतो आम्ही घ्या ना ताई थोडा नाश्ता आता प्रवासातून आले तर घ्या बापा थोडा नाश्ता घेऊन घ्या नाही ताई आम्ही नाश्ता करून आलो ना नाश्ता कशाला केला हां चहा पाणी करायचं तर तेवढंच बस झालं नाही बापा ताई आमच्या घरी आले बापा पोरगी पाहायला आमची आणि कसं काय बापा हां नाश्ता करायच लागेल ताई काय जेवण घेऊन तर नाही केलं बापा नाश्ताच केला आम्हाला माहिती होतं जेवण नाही तुम्ही चांगलं नाही वाटत ना फक्त पोरगी पाहायला आलं तर आम्ही स्वयंपाक करणार होतं पूर्ण पण आत्याला म्हटलं मी तर आत्या म्हणायला नाही जेवण घेऊन नाही करत म्हणे बाई आम्ही बस म्हणे पोरगी पाहू आणि जाऊ म्हणे हो हां ते चांगलं नाही वाटत ना आता पोरगी पाहायला आलं बापा तर असंच पाहायला लागते चाय पाण्यावर किंवा नाश्त्यानं तर करायचं ताई
बाई सुशीला आण ना रिंकीले रिंकीला टाकून दे ना मग. आता बरसात पाण्याचे दिवस बाई निघा लागेल लवकर आम्हाला मग. नाही तर पाण्यानं पकडलं तर लय आकात होऊन जाईन आमचा. रिंकी पोरी रिंकी चिंकी घेऊन ये बा रिंकीले. हे पाय रे हे आहे महिनाथ बाप्पा रिंकी. रिंकी बेटा तो पदर बरोबर घे ना, पदर खाली पडू राहिला. हो आई हो घेते ना बरोबर घेते. विचार रे बाबू पोरा काही विचार, काही प्रश्न आहेत का विचारून घ्या. अतुलचे बाबा विचारता का पोरीले काही. पोरी काय शिक्षण झालं बेटा तुझ्या? काय शिकलेली आहे तू? नमस्कार. माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट आहे. मी BCom केलेलं आहे आणि माझं टॅली पण झालेलं आहे, टायपिंग पण झालेली आहे. बरं आणि पोरी तुझ्या मामकुळ काय? सुरेंद्र पाथरपाडे. अच्छा म्हणजे ताई तुम्ही पात्रपाड्याच्या लेखबाई आहे वाटते है ना. हो पाथरपाड्याची आहे ना मी. पाथरपाड्याची लेकबाई आहे मी. इथं आहे वर्ध्याची आहे मी. हो का ताई. माई मामी बी आहे ना पात्रपाड्याचीच लेखबाई आहे आणि तिथंच आहे वर्ध्यालाच आहे. हो का. काय नाव आहे तुमचं मामीचं? सिंधुराबाई पात्रपाडे. अरे हो का. ते आमच्या आपसाच येतात मग. हो आहेत ना, रिश्त्यातच येतात मग ते माया. तेच तर म्हटलं पात्रपाडे म्हटलं ना तसंच मला ध्यान आलं. आणि बाई अजून शिकायची काही इच्छा आहे का समोर? नाही माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं, मला एवढंच शिकायचं होतं. बरं बाई विचारून घे. मी ना काही विचारायचं असेल तर. बाई मग काही घरातले कामं काय येतात मग? काही क्लास केलेला आहे का शिवणकाम, काही कुकिंगचं? हो सांग बाई. रिंकू घेऊ नको. बोल चांगल्याने बोल बरं. हो मी शिवणकाम पण केलेलं आहे आणि त्याचबरोबर मी त्याचा कोर्स पण केलेला आहे कुकिंगचा. मला केक आणि बिस्किट वगैरे सर्व घरी बनवता येतात आणि सर्व प्रकारचे नाश्ते, उत्तप्पम, डोसा, इडली, सांबार सर्व प्रकारचे नाश्ते पण बनवता येतात. महाराष्ट्रीयन कांदा पोहा आणि भजी अलग टाईपचे सर्व येते मला कुकिंगमध्ये. अरे वा छान आहे मग तर. मोतीराम विचार ना मग, काही विचार असेल पोरायला तर. नाही त्यांना विचारलं पोरीले, तू विचार काय विचारायचं आहे का? हो आता मग नाव काय भाऊ तुमचं? माझं नाव योगेश आहे. मी एका कंपनीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून या पदावर आहे. अच्छा तुमचं मामकुळ काय आहे? म्हणजे कुठचं आहे? कुठचं आहे मामकुळ? माझं दिनेश पात्रकुडे माझे मामा आहेत. माझं आहे अमरावतीच्या समोर एक गाव आहे, तिथलं आहे माझं मामाचं गाव. भाऊ पात्रकुडेची लेखबाई हो मी. आलेगाव आहे ना, आलेगावची हो मी. अच्छा आलेगावचे आहे का? तिथे आहे ना माया म्हणजे सगळंच चुलत भाऊ आहे तिथंच. हो असेल ना. आता म्हटलं नावं सांगितले की बराबर कळते कोण कुठला आहे. सगळ्या ओळखी पाळखी निघतात म्हटलं. हो बापा ताई आता तेच ताई म्हटलं. समाजात लग्न केलं तर ओळखी पाळखी राहतात. नावं निघतात. कोण कसं आहे सगळे सांगते कोणी एकामेकाले. म्हणून आपसात केलं तेवढं चांगलं. हो ताई बरोबर बोलल्या तुम्ही. कसं आपसात दिलं तर कसं समजून घेता येते. काही प्रॉब्लेम झाली पोरीमध्ये काही झाली तर रिश्ते आपल्याला जुळले तर लय चांगली गोष्ट होते. हो आता पण तेच म्हणून राहील त्या म्हणे दाखवून दे म्हणे रिंकीले आपल्याला ओळखायचं आहे म्हणे यावर्षी दिवाळीनंतर तर जमून जाईल म्हणे असं म्हणायला आता बी. हो बाई आता एक हाताचे 2 हात करा माय कोणाचे बी. आपलं तर तेच काम आहे बापा आता. एका हाताचे 2 हात करा आणि बस. रिंकी जा बेटा तू. चल बाई निघतो मग आम्ही. हो आता ना या नमस्कार. चला ताई येतो मग आम्ही. सांगतोच मग तुम्हाला फोन करून. हो ताई नमस्कार या. येतो माई बहीण आहे ना मावस बहीण पुष्पा, तिच्या घरून जातो मग आता मी. भेटून जातो मग आम्ही तिकडं. हो ठीक आहे ना ताई. ठीक आहे या सांगा मग फोन करून. सांगू माय शांताबाई. ते पुष्पा आहे ना ते चुकलेला बी त्याची मावस बहीण आहे त्या बाईची. सांग बरं माय आता का मा पोरीचं बाई सांगून ते नाही दिन माहिती की माय पोरी पाहून गेलती का काय. जाऊ दे माय आता काय विचार करतो तू. सांगितलं आता जे नशिबात आहे होईन बाई. टेन्शन नका घेऊ. जुळाचं अशी तर कसं आहे जुळी. पोरगले चांगलं वाटलं माय. ऐकीन नाही ते पोरगं मला वाटलं कोणी का नाही भरले तर. एका मला तजुर्बा आहे बाई या गोष्टीचा. एका नजर ओळखून घेत. काळजी नको करू सुशीला. काळजी नको करू. हो माय काळजी तर नाही करत पण वाटते बाई. आता लोक म्हटलं का हा जुन्या गोष्टीवर बी यकीन करायला लागतात ना माय. ते जेवीन ते पाहून घेऊ काय म्हणते तो. पण तो पोरगा पाहिजे हा रिश्ता जुळी नसते. हो माय देवी मायला हात जोडतो शांताबाई. पहिला पेळा तुला दिन म्हटलं सोरीक जोडली तर.